दैवी अनुभव म्हणजे काय? देवाचे अस्तित्व प्रत्यक्ष कसे जाणवते? नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या शब्दात मांडणे अवघड आहे, पण मनाने अनुभवल्या की आयुष्यात बदलून टाकतात. हो, आपण बोलत आहोत दैवी अनुभवांबद्दल. देवाची कृपा, देवाचा स्पर्श आणि देवाचे मार्गदर्शन प्रत्यक्ष अनुभवल्याची अनुभूती. दैवी अनुभव म्हणजे काय? दैवी अनुभव हे साधे स्वप्न नाहीत, ते साधे योगायोगी नाहीत. दैवी अनुभव म्हणजे देव, विश्व किंवा उच्च शक्ती तुमच्या जीवनात थेट हस्तक्षेप करते. तो क्षण जिथे मन शांत होते, हृदय हलकं होतं, अश्रूंना कारण कळत नाही, पण आत्मा हसतो. हा अनुभव शब्दांपेक्षा अनुभवण्याचा. दैवी अनुभव मिळण्याची कारणे. देव प्रत्येकाला अनुभव देतो, पण ते दिसतात फक्त त्या लोकांना ज्यांचं मन स्वच्छ आहे, आत्मा संवेदनशील आहे आणि ज्याच्याकडे भक्तीची ऊर्जा आहे. दैवी अनुभव नेहमी येतात जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले असता, जीवनात एखाद्या टप्प्यावर अडकलेले असता, देवाकडे मनाने हाक मारत असता, एखाद्या निर्णयासाठी मार्गदर्शन हवं असतं. देव अशावेळी संकेत, अनुभूती आणि चमत्काराच्या रूपात उत्तर देतो. दैवी अनुभवाची 5 चिन्हे. अचानक हृदयात आलेली शांती. तुम्ही तणावात असता, मन अस्थिर आणि अचानक जणू कोणीतरी मनाला हात ठेवून म्हणतं, काळजी करू नको, मी आहे. ही दैवी उपस्थिती आहे. 2. जवळपास कोणाच्याही उगाच आल्यासारखा वाटणारा सुगंध, अगदी मंद चंदन, वेलची पुष्पाचा वास, कुठेही नसताना. हा संकेत देव जवळ आहे. 3. अचानक भेटलेलं योग्य उत्तर. कधीकधी फेसबुक पोस्ट, एखादी ओळ, गीताचा शब्द किंवा एखाद्या व्यक्तीची वाक्ये नेमकं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतात. हा योगायोग नाही, हा दैवी संदेश आहे. 4. संकटातून आतर्क्य पद्धतीने वाचणे. मोठी समस्या येताना अचानक मार्ग सुटतो. हेच दैवी संरक्षणाचे कवच. 5. ध्यान, प्रार्थना किंवा नामस्मरण करताना येणारी दिव्य ऊर्जा. अचानक अंगावर शहारे येणे, डोळ्यात पाणी येणे, हृदय फुलून येणे, हे अनुभव आत्म्याला दिलेले दैवी आशीर्वाद आहेत. खरा दैवी स्पर्श. एक भावनिक कथा. एका भक्ताला रोज प्रार्थना करताना एकच प्रश्न होता, देवा, तू खरा आहेस का? तू माझ्यासोबत आहेस का? एके दिवशी तो खूप निराश होऊन मंदिरात बसला. डोळ्यात पाणी, मनात वेदना. त्याचवेळी एका छोट्या मुलाने त्याला एक फूल देत म्हटले, तू रडू नको. देव म्हणाले, ते तुझ्याजवळच आहेत. त्या मुलाला काही माहीत नव्हतं, पण त्या भक्ताला उत्तर मिळालं. देवाने त्याच्याशी मुलाच्या रूपाने बोललं. यालाच म्हणतात दैवी अनुभव. तुम्हालाही दैवी अनुभव कसे मिळू शकतात? मन शांत ठेवा. रोज देवाचं नाव घ्या. कोणासाठी चांगलं करा. अहंकार कमी करा. कृतज्ञता वाढवा. जेव्हा मन शुद्ध होतं, तेव्हा देवाचा मार्ग आपोआप दिसायला लागतो. मित्रांनो, दैवी अनुभव मिळणे ही देवाची कृपा आहे. ते ओळखले तर जीवन बदलते, मार्ग दिसतो आणि हृदयातील अंधार नाहीसा होतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये भेटूया. जय गुरुदेव, जय श्री दत्त. ओम नमः शिवाय. थँक्यू.